योजना, लाडक्या बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात GR काल प्रसिद्ध केला होता, आपल्या चॅनलवरती पोस्ट केला होता किंवा तुम्ही बऱ्याच सोशल मीडियाच्या न्यूज चॅनलवरती बघितला असेल। GR की लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा निधी हा वितरित केलेला आहे, म्हणजे जुलै महिन्याच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे सरकारकडून। या संदर्भात तुम्ही काल अपडेट पाहिलंच असेल, परंतु यानंतर बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की जो जुलै महिन्याचा निधी आहे तो निधीला मंजुरी दिली, परंतु जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। शिवाय लाडक्या बहिणींचं रक्षाबंधनला जे गिफ्ट मिळतं, मागच्या वर्षी मिळालेलं एक्स्ट्रा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा जमा केलेला होता, तो मिळणार का या संदर्भातील सुद्धा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की EKYCचं पोर्टल कधी चालू होणार आहे किंवा चालू झालं आहे का या संदर्भातील सुद्धा बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, किंवा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात बऱ्याच महिलांचे बरेच प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। काल 11 तारखेला मंत्रिमंडळ बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा जो महिन्याला 1,500चा हप्ता आहे, या हप्त्यात जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात निधी वितरणासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि या निधीला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर काल GR प्रसिद्ध करण्यात आला। लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जवळजवळ 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी हा मंत्रिमंडळ बैठकीतून मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की हा निधी नेमका लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा कधी होणार, तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जमा कधी होणार याची तारीख आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागच्या वर्षी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून 3,000 रुपये 2 महिन्याचे एकत्र आले होते, परंतु यावर्षी मात्र राज्य सरकारने फक्त जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्हाला माहित आहे मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिलेला होता की राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, या योजनेचा जो पैसा आहे तो पैसा अतिरिक्त जात आहे, अपात्र महिला सुद्धा पात्र त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हा पैसा जमा केला जात आहे असं हायकोर्टाने सांगितलेलं होतं। त्यामुळे बाकीच्या ज्या योजना आहेत त्या बाकीच्या योजनांचे पैसे किंवा त्या लाभार्थ्यांना लाभ हा मिळत नाही किंवा बाकीच्या योजनांचे पैसे हे राज्य सरकार लाडक्या बहिणीकडे वळवत आहे असं स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलं होतं आणि त्यामुळेच मला वाटतं राज्य सरकारने हा निर्णय घेतला असेल की फक्त या आता एकाच महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे फक्त पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। अतिरिक्त जर दोन्ही महिन्याचे पैसे जमा केले तर दुसऱ्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांबाबतच्या किंवा निराधार बांधवांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेला राज्य सरकारची तिजोरीला कुठेतरी भार येत आहे किंवा पैसा कमी पडत आहे। त्यामुळे सरकारने जुलै महिन्याचा हप्ता फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। आता जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नेमका जमा कधी होणार, तर जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15 आणि 16 ऑगस्टला जमा करण्याची दाट शक्यता आहे। कारण आज जर निधी GR प्रसिद्ध केला म्हणजे काल GR प्रसिद्ध केला तर त्यानंतर 2 ते 3 दिवस प्रोसेस, जास्तीत जास्त 4 दिवसाची प्रोसेस जाते की पूर्ण बँकांमध्ये तो निधी पुन्हा ट्रान्सफर करणे आणि पुन्हा तो बँकांमधून पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी 4 दिवसाची वेळ जातेच आणि 4 दिवसानंतर येत आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टला किंवा 16 ऑगस्टला या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो हप्ता आहे 1,500 रुपयाचा तो जुलै महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार का, तर मग बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न काल GR आल्यापासून मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता अगोदर जमा करणार का रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून, तर यामध्ये 99% शक्यता कमी आहे, परंतु 1% आपण शक्यता ठेवू शकतो। परंतु 99% हा हप्ता जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता
हा रक्षाबंधनच्या अगोदर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून जमा केला जाणार नाही याची दाट शक्यता सुद्धा नाही. 1% आपण शक्यता वर्तवू शकतो, परंतु 99% नाही यातच जमा आहे. कारण सरकारला दुसऱ्याही सर्व योजनांसाठी हे पैसे किंवा निधी मंजूर करायचा आहे. त्यामुळे सरकारने फक्त जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातच हा GR काढलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जे EKYC आहे, EKYCचं पोर्टल सुरू झालेलं आहे का किंवा सुरू नसेल झालं तर ते कधी होणार, या संदर्भात सुद्धा बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत. तर त्याचं उत्तर असं आहे की लाडक्या बहिणींचं, बऱ्याच लाडक्या बहिणी आता डिसेंबरपासून म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जो 1,500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता बंद झालेला आहे, जमा होणं बंद झालेलं आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी EKYC पासून वंचित आहेत. आता सरकार यावरती सांगत आहे की आम्ही EKYC साठी 2 वेळा तारीख एक्सटेंड केली होती, तरी सुद्धा बऱ्याच महिलांनी EKYC केली नाही. यात सरकारची नाही तर त्या लाडक्या बहिणींची चूक आहे. त्यांच्यासाठी 2 वेळा EKYC साठी पोर्टल एक्सटेंड करून सुद्धा म्हणजे तारीख एक्सटेंड करून सुद्धा EKYC केली नाही. त्यामुळे बऱ्याच महिला पात्र असून सुद्धा या हप्त्यापासून, या पैशांपासून, लाडकी बहीण योजनेच्या पैशांपासून वंचित आहेत असं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. परंतु त्यातच मागच्या महिन्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर प्रश्न विचारला असता की लाडक्या बहिणींच्या EKYC पासून बऱ्याच महिला वंचित आहेत आणि यांचं पोर्टल कधी चालू होणार, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की लवकरच आम्ही लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते EKYCचं पोर्टल हे सुरू करणार आहोत आणि तेव्हा सर्व लाडक्या बहिणींनी EKYC करून घ्यायचे आहे. ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणी वंचित आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ हा सुरू होणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे असेही प्रश्न आहेत की आमची जी लाडकी बहीण योजनेची EKYC आहे ती आम्ही मागच्या वर्षी केली आहे, मग ती यावर्षी करायची का, असे सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत. तर त्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींनी EKYC करून घ्यायची आहे. ज्यांनी केली नाही त्यांनीही करायचे आहे आणि ज्यांनी केली नाही त्यांनी सुद्धा करायची आहे आणि ज्यांनी केली आहे त्यांनी सुद्धा करायची आहे. म्हणजे रिन्युअल टाईप, म्हणजे तुम्ही दरवर्षी EKYC ही करून घ्यायचीच आहे. त्यामुळे सरसकट सर्वच लाडक्या बहिणीने पोर्टल ओपन झाल्यानंतर तुमची EKYC आहे ती EKYC करून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमची मागच्या वर्षी EKYC केली असेल आणि तुम्ही यावर्षी EKYC केली नाही तर तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांना सुद्धा मीडियासमोर प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडकी बहीण योजनेच्या EKYCचे पोर्टल हे कधी चालू करणार, तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जेव्हा पूर्णपणे याच्यावरती पॉझिटिव्ह रिप्लाय येईल किंवा यांच्याकडून जेव्हा सांगितलं जाईल तेव्हाच लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते पोर्टल सुरू केलं जाणार आहे. तर मला वाटतं सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणींचे हे सर्व प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.